महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येच्या 9.5% लोक आदिवासी आहेत, ज्यांच्यापर्यंत संधीच्या आणि माहितीच्या अभावामुळे आरोग्य आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत गरजांची माहिती पोहोचू शकत नाही. हा उपक्रम आदिवासी विकास विभाग, राजमाता जिजाऊ मदर अँड चाइल्ड न्यूट्रिशन मिशन, महिला आणि बाल विकास मंडळ, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि युनिसेफने पहिल्यांदा एकत्र येऊन तयार केला आहे. ह्या उपक्रमाचे उद्दिष्ट आदिवासी मुलांना जीवन कौशल्य शिकवून त्यांच्या आयुष्यात चांगले बदल आणणे आहे. आदिवासी मुलांमध्ये आमच्याकडे 502 आश्रमशाळा आहे, ज्यामध्ये जवळपास आपल्याकडे 1.5 लाख ते वर आपले मुलं शिक्षण घेतात. त्याच्यामध्ये दोन्ही मुलं आणि मुली आहे आणि त्यापैकी जवळपास 1 लाख मुलं आपले क्लास 6 अँड अबवचे आहे. तर आजची जी काही आपली शैक्षणिक प्रणाली आहे आणि जी काही आपले पारंपरिक पूर्वग्रह आहे, त्याच्यामध्ये जे किशोरवयीन मुलं आहे त्यांची जे भावनात्मक जे काही प्रश्न असतात किंवा त्यांचे मनामध्ये वयावर आल्यावर जे काही प्रश्न निर्माण होतात त्याच्याबद्दल संवाद साधता येईल आणि मुलांमध्ये आत्मनिर्भरता आणि वैज्ञानिक दृष्टीने त्यांना ते संपूर्ण ज्ञान मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी हे उपक्रम आम्ही हाती घेतला. हे प्रशिक्षण देण्याचा पहिला टप्पा होता शिक्षकांचे प्रशिक्षण, जे मुलांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी योग्य मार्गदर्शक होतील. ट्रेनिंगमध्ये जे काही शिकलो आम्ही, असं प्रत्येक ज्या ट्रेनिंगमध्ये 10 आठवड्याचा कोर्स होता आणि ते 10 आठवड्यांचे जे घटक देण्यात आलेले होते ते आम्हाला दर आठवड्याला त्या ठिकाणी शिकवायचे होते. हे प्रशिक्षण 3 टप्प्यात विभाजित केलेले आहे. पहिला, आम्ही मोठे होतो आहोत. वयात येताना मुलांमध्ये बरेच शारीरिक बदल होतात. माहितीच्या आणि जागरूकतेच्या अभावामुळे हे बदल मुलांच्या मनात संभ्रम निर्माण करू शकतात. म्हणूनच या प्रशिक्षणातून त्यांना ह्या नैसर्गिक बदलांबद्दल आणि हे बदल कसे स्वीकारायचे हे शिकवण्यात आले. पूर्वी आमच्या अभ्यासात मन लागत नव्हते की आमच्यामध्येच हे बदल होत असतील का, दुसऱ्यांमध्ये होत नाही का. परंतु शिक्षकांनी जेव्हा आम्हाला सांगितले की हे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये होतच असतं, तेव्हापासून आमचा अभ्यासातही मन लागू लागलं आणि आम्ही एकमेकांशी एकदम फ्रीली बोलू चालू लागलो. किशोर वयात मुली आल्या तर मग त्यांना मासिक पाळीने सुरू होते, अजून खाकेत केसेने, आपल्या शरीराला गोलाकार असा आकार येणे आणि स्तनांचा आकार वाढणे असे बदल होत असतात. ह्या प्रशिक्षणाची बांधणी अशी करण्यात आली होती की शिक्षक मुलांना मजेदार गाणी व नाटकांमध्ये समाविष्ट करून शिकवतील. ह्या शिक्षण पद्धतीमुळे मुलांना संवेदनशील विषय सोप्या तऱ्हेने शिकवण्यास मदत झाली. काय वाटतंय? बोल, जोरात बोल. अरे हात नको काढ. भारतीय समाजात लिंगविषयी बोलणे आजही आक्षेपार्ह मानले जाते. हे लक्षात ठेवून ह्या मॉड्यूलमधून जुन्या रीती, सामाजिक चालीरीती आणि साचेबंद परंपरा खंडित करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. हात सोडू नको, हात इथं ठेव. विद्यार्थी बरेचदा त्यांच्यामध्ये होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे एकमेकांकडे आकर्षित होतात, जे नैसर्गिक आहे. पण मार्गदर्शनाच्या आणि माहितीच्या अभावामुळे विद्यार्थी या भावना योग्य प्रकारे हाताळू शकत नाहीत. म्हणून जीवन कौशल्य प्रशिक्षणात त्यांना मानसिक बदलांबद्दलही माहिती देण्यात आली. जर तुझ्या वर्गातला एखादा मुलगा तुला आय लव्ह यू बोलला तर तू ती सिच्युएशन कशी हँडल करशील? जर त्याने म्हणजे विचारलं तर मग मी त्याला म्हणेन की याच्यात तुझी काही चुकी नाही, ह्या वयात हे बदल होतच असतात आणि आपण पुढच्या करिअरमध्ये आपलं म्हणजे करिअर घडवून आपण मग ह्या गोष्टीचा आपण पुढे हे करू शकतो.
लाईफ स्किल एज्युकेशन या प्रोग्राम अंतर्गत आम्हाला जेव्हा प्रशिक्षण देण्यात आलं त्यामध्ये आम्ही हँडवॉश जे घेत आहे ते आम्ही गाण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 6 स्टेपमधून ॲक्टिव्हिटी करून दाखवली। हातात पैसा, पाण्यात मासा, जड़ा धड़कला मासा, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे। आम्हाला स्वच्छतेची माहिती कळल्यावर माहीत पडलं की म्हणजे रोज आंघोळ करायला पाहिजे, नखे वगैरे कापायला पाहिजे, केस स्वच्छ धुवायला पाहिजे, कपडे स्वच्छ घालायला पाहिजे आणि आपलं सर्व परिसर पण स्वच्छ असायला पाहिजे। आपण ताट वगैरे यामध्ये जेवण करतो ते सर्व भांडी वगैरे पण स्वच्छ असायला पाहिजे। दुसरा टप्पा पोषण व आरोग्य। आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण खूप जास्त आहे। हे लक्षात घेऊन प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात शिक्षकांना संतुलित आहाराबद्दल व संतुलित आहारामुळे होणाऱ्या चांगल्या बदलांबद्दल सांगण्यात आले। ह्यामुळे मुलांचे आरोग्य सुधारले, ज्याचा फायदा त्यांना खेळामध्येही झाला। मी पहिले अंडी नव्हतो खात, आता मी अंडी खायला लागलो। मला अंड्याचं महत्त्व समजलं। मी पालेभाज्या खायला लागलो। मी पहिले खात नव्हतो कडधान्य, त्याच्यामुळे माझी उंची वाढली। मुलं कृतीतून चांगलं शिकतात, म्हणूनच शिक्षकांना गाणी आणि नाटकांमधून मुलांना शिकवण्यासाठी दुर्बल भागातले विद्यार्थी त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही, पेपर पोहोचत नाही आणि त्यामुळे यांना शाळेतून सेक्स एज्युकेशनची माहिती देणं गरजेचंच आहे। घर जाकर समझाया कि कम उम्र में शादी नहीं करनी चाहिए, ताकि कम उम्र में अगर शादी कर दी तो लड़की की पढ़ाई रुक सकती है, लड़की को फिर कौटुंबिक समस्या हो सकती है, आरोग्यिक समस्या हो सकती है, आर्थिक समस्या हो सकती है। तो ये सब समझाने के बाद कि लड़कियों को पढ़ाना चाहिए, कम उम्र में शादी नहीं करवाना चाहिए। तो इस तरीके से समझाया। कुटुंब हे छोटं असलं पाहिजे, बरोबर की नाही? आदिवासी भागात कुटुंब नियोजनाच्या अभावामुळे एका घरात 4 ते 5 मुलं असतात। त्यामुळे मुलं मोठी झाल्यावर त्यांचं संगोपन करणं कठीण जातं। म्हणूनच मुलांना आणि पालकांना कुटुंब नियोजनाबद्दल शिकवणं गरजेचं होतं। त्या प्रयोगातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला की मुलगा कसा होतो, मुलगी कशी होते, मुलगा कोणामुळे होतो, मुलगी कोणामुळे होतो। पुरुषाकडे 2 गुणसूत्रे असतात, एक्स आणि वाय, आणि स्त्रियांकडे एकच गुणसूत्र म्हणजे एक्स एक्स। त्याच्यामध्ये जेव्हा पुरुषाकडून वाय हे गुणसूत्र दिले जाते तेव्हा स्त्रियांकडे एक्स आणि पुरुषांकडे वाय यांचा संयोग होऊन मुलगा तयार होतो। आणि जेव्हा पुरुषाकडून एक्स आणि स्त्रीचा एक्स ह्या दोन्ही गुणसूत्रांचा संयोग होतो तेव्हा मुलगी तयार होते। तर सर्वसाधारण मुलगा किंवा मुलगी तयार होणे हे पुरुषांच्या गुणसूत्रावर अवलंबून असते। त्याला जबाबदार पुरुषांनाही मानलं जाऊ शकत नाही, कारण ते नैसर्गिकरित्या आहे। हे प्रशिक्षण दिल्यानंतर सर्वात मोठा फायदा हा झाला की शिक्षकांमध्ये जो संकोच होता तो दूर झाला। त्याच्यामुळे आश्रमशाळेमध्ये जे वातावरण झालं ते खुलं झालं, ओपन झालं। दुसरा फायदा असा झाला की जेव्हा शिक्षक लोक या बाबतीत विद्यार्थ्यांना समजावून सांगायला लागले तर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधला जो गॅप होता तो कमी झाला। विद्यार्थी लोक शिक्षकाला पालक म्हणून समजायला लागले। तिसरं, विद्यार्थ्यांमध्ये एक अशी भावना निर्माण झाली की आमच्या पर्सनल केअरसुद्धा ही लोक घेतात। चौथा फायदा जो या सर्वांमध्ये महत्त्वाचा आहे तो असा की आश्रमशाळेतील जी विद्यार्थी होती, स्पेशली मुली, यांच्या बाबतीत ज्या ॲट्रॉसिटीज व्हायच्या किंवा यांचा जो गैरफायदा घेतला जायचा, या बाबतीत मुलींना चांगल्या प्रकारे ज्ञान प्राप्त झालं। सध्या 529 सरकारी आदिवासी आश्रमशाळा आणि 14 एकलव्य शाळांना ह्या जीवन कौशल्य प्रशिक्षणाचा फायदा होत आहे। 60 मास्टर प्रशिक्षकांनी 2500 आश्रम आणि एकलव्य शाळांच्या शिक्षकांना हे प्रशिक्षण दिलं आणि ह्याचा फायदा 95,000 पेक्षा जास्त आदिवासी विद्यार्थ्यांना होत आहे। तर हे सर्व जे चांगले परिणाम झालेले आहे ते बघून आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये इन फ्युचर भविष्यामध्ये या वर्षापासून आमची जी अनुदानित आश्रमशाळा आहे त्याच्यामध्ये आम्ही हे उपक्रम हाती घेणार आहोत।